26/11 ही तारीख उजाडली की आठवण होते मुंबईवर झालेल्या अतिरेकी हमल्याची आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची। त्या हल्ल्याच्या वेळी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून प्रत्यक्ष जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचविले त्या सूरवीरांची व सर्व सोनार समाजांना अभिमान वाटावा अशा आमच्या सुवर्णकन्या अंजलीताई कुलते ह्यांची। 26/11 हमल्याला कित्येक वर्ष झालीत व होतील, मात्र या हमल्याच्या वेळी ज्यांनी ज्यांनी आपली वीरता दाखविली त्या वीरांची आणि त्यात आमच्या अंजलीताई ह्यांच्या कार्याचे विसर कधीच पडणार नाही। तर आज आपल्या सुवर्णकन्या ह्यांचेबद्दल जाणून घेत 26/11 मध्ये प्राण गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करूयात। जय नरहरी। मी दिनेश शेवले, मुख्य संपादक, ऋग्वेद सुवर्णवार्ता, नागपूर। आठवण त्या 26/11च्या काळरात्रीची। अंजलीताई कुलते 20 मुलांची आई। 16 वर्षापूर्वी आजच्याच तारखेला म्हणजे 26/11/2008च्या रात्री नराधम अतिरेकी अजमल कसाब त्याच्या एका सहकार्यासोबत कामा हॉस्पिटलच्या आवारात शिरला आणि अंधाधुंद गोळीबार रस्त्यावर करीत होता। हॉस्पिटलचे दोन्ही सिक्युरिटी गार्ड त्यात जागीच ठार झाले। ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती। कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून कामा हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर जिना वेगाने चढत होता। आमच्या सोनार समाजाची सूरवीर कन्या अंजली कुलते नावाची 50 वर्षाची नर्स हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून डोळ्याने पाहत होती। 26/11ला ती नाईट शिफ्टला होती। ती प्रसूती कक्षात इन्चार्ज होती। तिच्या वॉर्डमध्ये 20 गर्भवती महिला होत्या। हातात बंदुका घेतलेले 2 अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेने येत आहेत हे पाहून अंजली जीवाच्या पर्वा न करता ती पुढे सरसावली आणि तिनं वार्डाचे 2 जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले। सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या दोन्ही टोकाला असलेल्या छोट्या पेंट्री खोलीत हलविल्या। 20 गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं किती नाजूक आणि जोखमीची होती। कसाब व त्यांचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळ्या झाडत होते, ग्रेनेड टाकत होते। ते पाहून अंजलीताईनं बाहेर येऊन जखमी होऊन पडलेल्या नर्सला कॅज्युलिटीमध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरू झाले। इतक्यात 20 पैकी एका महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या। अंजलीताईने तिला हाताला धरून भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूममध्ये नेले आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली। हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजलीताई झोपेतून घाबरून उठत असे। 1 महिन्याने तिला पोलिसांनी पाचारण केलं कसाबची ओळख पटविण्यासाठी। नंतर त्याच खटल्यात अंजलीताईला साक्षीला बोलवण्यात आलं। अंजलीताईने कोर्टाला एक विनंती केली, माझा युनिफॉर्म घालून येण्याची मला परवानगी मिळावी, कारण त्या भीषण रात्री या युनिफॉर्मवर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्याचमुळे मी हे धाडस करू शकले, असे तिचं म्हणणं होतं।
अंजलीताई कुलते यांनी त्या रात्री फक्त 20 महिलांचेच नव्हे तर ही दुनिया पाहण्याआधीच मृत्यूच्या जबड्यात पोचलेल्या 20 बालकांचेही प्राण वाचविले. आज ही मुलं 16 वर्षाची असतील. त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या 2 जन्मदात्री आहेत. त्यांना 9 महिने पोटात वाढवून प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई आणि दुसरी आई म्हणजेच अंजलीताई कुलते, जन्माआधी जीवदान देणारी दुसरी आई. अशा आमच्या सुवर्णकन्या अंजलीताई, तुमच्या ह्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला संपूर्ण सोनार समाज, ऋग्वेद सुवर्ण वार्ता व देशवासियांतर्फे सविनय प्रणाम. जय नरहरी.